आपले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्याय आणि सत्याची लढाई लढत आहोत। यासाठी हे ऐतिहासिक आंदोलन होत आहे। 10 तारखेला 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी 3:30 वाजता पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचरंगी ध्वज घेऊन आपण शांतपणे कायद्यानुसार, नियमानुसार, संविधानानुसार आपण हे शांततेत आंदोलन करणार आहोत। जय भारत, जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शको, आपल्याला माहीतच असेल की संपूर्ण देशभरामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे। दिल्लीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं धरणे आंदोलन झालेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये भंतेजींच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 10 तारखेला फार मोठं आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याची तयारी म्हणून मी आता भंतेजींशी चर्चा करणार आहे की कुठपर्यंत तयारी आहे, नेमकं काय आहे। भंतेजी, काय सांगाल तुम्ही की 10 तारखेला कलेक्टर ऑफिसच्या वरती आपला आंदोलन आहे महाबोधी विहार मुक्तीच्या संदर्भामध्ये, काय नियोजन आहे, काय तुमचं म्हणणं आहे, काय आव्हान आहे? सर्व पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील उपासक आणि उपासिका यांना आव्हान करण्यात येते की आपल्याला माहीतच आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन गेल्या 1 वर्षभरापासून तीव्र झालेलं आहे। याचा भाग म्हणून आपण दिल्लीला आंदोलन केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी बुद्धगया म्हणजे बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेल्या ठिकाणी जे भिक्षू 1 वर्षापासून धरणा आंदोलन करत आहेत त्यांनी आव्हान केलेलं आहे की येत्या 10 तारखेला प्रत्येक जिल्हा ठिकाणावर म्हणजे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी आपण सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी धरणा आंदोलन करावे। त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण धरणा आंदोलनाची तयारी केलेली आहे। हे आंदोलन 10 तारखेला आहे आणि 3:30 वाजता हे आपण आंदोलन ठरवलेलं आहे। या आंदोलनाचा प्रचार प्रसाराचा भाग म्हणून आपण पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी आपण बॅनर लावलेले आहेत। तसेच आपले पत्रक, छोटे छोटे हँडबिल आपण विहारामध्ये जाऊन आणि घरोघरी जाऊन प्रत्यक्षात भेटी घेऊन आपण त्यांना पत्रकाच्या माध्यमातून ह्या धरणे आंदोलनाची माहिती दिलेली आहे। तर मुख्य मागणी आहे की महाबोधी महाविहाराचं मॅनेजमेंट कमिटी ही बौद्धांची असावी आणि सर्व बुद्धविहार महाबोधी महाविहार बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, यासाठी आम्ही सर्व परिसरात प्रचार प्रसार करत आहोत। आणि या जागृती न्यूजच्या माध्यमातून मी सर्व बौद्ध उपासक उपासिकांना आवाहन करतो की आपण 10 तारखेला 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी 3:30 वाजता पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचरंगी ध्वज घेऊन आपण शांतपणे कायद्यानुसार, नियमानुसार, संविधानानुसार आपण हे शांततेत आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनात आपण सहभागी व्हावे असे मी आपल्याला सर्व जनतेला आवाहन करतो। महाबोधी महाविहाराचं आंदोलन 130 वर्षापासून सुरू आहे। भंते अनागारिक धर्मपाल पासून भंते नागार्जुन सुराई ससाईपर्यंत आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतातून भिक्खू संघाच्या वतीने हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जास्तीत जास्त बौद्ध लोकांनी भारतातून याला जन आंदोलनाचं स्वरूप जोपर्यंत येत नाही, जन आंदोलन म्हणून सर्व बौद्ध लोक आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी रस्त्यावर येत नाही, तोपर्यंत त्याची दखलसुद्धा हे सरकार घेणार नाही। या व्यवस्थेला, या सरकारला महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी बौद्ध लोकांनी जास्तीत जास्त आपल्या संघटना, संस्था, वेगवेगळ्या पार्टीत पदावर विखुरलेल्या नेत्यांना, संघटनेला असं आव्हान आहे की त्यांनी आपल्या पार्टी पक्षाला बाजूला करून जगातल्या बौद्धांच्या आणि जिथं ज्ञानप्राप्ती झालं हे महाबोधी महाविहार ताब्यात येण्यासाठी आपल्या व्यक्तिगत पक्षाला, संघटनेला बाजूला करून आपल्या फक्त एका उद्देशासाठी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सर्वांनी आपल्या मीपणाला, आपल्या पदाला, आपल्या पक्षाला बाजूला करून बौद्ध भिक्खूंच्या नेतृत्वामध्ये, बौद्ध भिक्खूंच्या मार्गदर्शनामध्ये हे आंदोलन होत आहे। या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, सहभाग दिला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे आणि समस्त जनतेला हे आव्हान आहे की आपण जर महाबोधी महाविहार वाचवलं आणि ते बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात आलं आणि ते मॅनेजमेंट कमिटी जर बौद्धांच्या ताब्यामध्ये आली तर त्या महाबोधी महाविहाराच्या कमिटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मिशनरी लोक त्यांच्या एज्युकेशन, आरोग्याचा प्रचार करतात, बाबासाहेब आंबेडकरही म्हणतात की मिशनरीने 90% कॉपी बौद्ध धम्माची केली, आपणही धम्माचा प्रचार मिशनरीसारखा केला पाहिजे। परंतु आज कोट्यावधी पैसा तिथले मनुवादी लोक जे आहेत, जे पुरोहित आहेत, जे महंत आहेत, तो पैसा बौद्धांच्या एज्युकेशनसाठी, बौद्ध भिक्खूंच्या ट्रेनिंगसाठी, आरोग्यासाठी, धम्म प्रचारासाठी न वापरता ते व्यक्तिगत फायद्यासाठी आणि व्यक्तिगत त्यांच्या प्रचारासाठी वापरतात। म्हणून महाबोधी महाविहार कमिटी हे बौद्धांच्या, बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात येणं
आणि बौद्धांच्या समस्येवर ते विहार काम करेल, यासाठी अत्यंत गरजेचं आहे. हा 135 वर्षाचा 130 वर्षाचा संघर्ष आहे आणि जोपर्यंत इथला बौद्ध जागृत होणार नाही, बौद्ध संघटित होणार नाही आणि याला जन आंदोलनाचं स्वरूप येणार नाही, तोपर्यंत आमच्या समस्या अशाच राहतील. म्हणून पुणे शहरातील, पिंपरी शहरामधील सर्वच बौद्धांना वेगवेगळ्या संघटनेत, गटात, वेगवेगळ्या विहारातील असलेल्या सर्व जनतेला आव्हान आहे की भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत आहे आणि हे कुठल्याही गट, ग्रुप, व्यक्तीचं आंदोलन नसून बौद्धांच्या अस्मितेचं आहे. बौद्ध भिक्खूंनी याला लीड केलेली आहे. हे कुठल्याही एका गटाला, ग्रुपाला न संबोधन करता आपण महाबोधी महाविहार हा आंदोलन चालूच ठेवू. जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात भेटत नाही, असंच आंदोलन सुरू राहील. म्हणून सर्व बौद्धांना असं आव्हान आहे की त्यांनी 10 तारखेच्या मोर्चाला उपस्थित राहावं. दिनांक 10 मार्च 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तथा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर पुणे येथे बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून मी पुणे शहर, पिंपरी चिंचवड येथील सर्वच उपासक, उपासिका तथा बंधू आणि भगिनींना आव्हान करतो की येणाऱ्या 10 मार्च रोजी 2026 रोजी महाबोधी महाविहार बुद्धगया हे बिहार इथं आहे, जिथे भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं, मानवजातीच्या दुःखमुक्तीचा जिथून जगाला सर्व संदेश गेला. बुद्धगया हे केवळ आमच्या भारतीयासाठीच नव्हे, तर जगभरातील जे काही बौद्ध बांधव आहेत, जगभरातील जे काही अनेक देश आहेत, या सर्वांचेच अस्मितेचं स्थान आहे. आणि जगभरातील हे अस्मितेचं स्थान असूनही महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे. आणि म्हणून आव्हान करण्यात येत आहे की महाबोधी महाविहार हे बौद्ध अनुयायांच्या ताब्यात असावं. तिथलं जे काही व्यवस्थापन आहे, जे काही BTC 1949चा जो काय ॲक्ट आहे तिथला, ह्या ॲक्ट रद्द होऊन बौद्धांच्या ताब्यात ते विहार देण्यात यावं. त्या विहाराची संपूर्ण व्यवस्था ही बौद्ध अनुयायांच्या ताब्यात असावी. याकरता दिनांक 10 मार्च 2026 रोजी पुणे शहरामध्ये धरणे आंदोलनाचा हा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील भिक्खू संघाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. तेव्हा सर्वच बौद्ध बांधवांनी या धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमाला दुपारी 3:30 वाजता उपस्थित राहावं, अशा प्रकारचे मी आव्हान करतो. जे महाबोधी महाविहार आहे हे मुक्ती आंदोलनासाठी पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक्षू संघाच्या वतीने ठीक 3 वाजता आंदोलन होत आहे, धरणे आंदोलन होत आहे. तरी आपण जनतेला आव्हान करते की हे जे आंदोलन आहे ते कुठलंही राजकीय पक्षाचं नसून ही आपल्या बौद्धांच्या अस्मितेच्यासाठी ही लढाई आहे. म्हणून आपण प्रत्येकाने भिक्षू संघाच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी त्या ठिकाणी त्या आंदोलनात सहभाग घ्यायचा आहे. आपले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्याय आणि सत्याची लढाई लढत आहोत. यासाठी हे ऐतिहासिक आंदोलन होत आहे. समाजाला आव्हान करेल की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या ठिकाणी हे आंदोलन सक्सेस करावं, हीच नम्र विनंती. महाविहार बौद्धांच्या ताब्यात